मिरज पूर्व भागातील काही भाग पंचनाम्यापासून अद्याप वंचित. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाईची मागणी. 2 दिवसात पंचनामे पूर्ण करा अन्यथा मोर्चा. जिल्हा प्रमुख संजय विभुते यांचा इशारा. मिरज पूर्व भागामध्ये गेले 4 दिवस अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात फळबागांचे आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे शेतीचे अद्याप पंचनामे झाले नसल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहेत. आज उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते सिद्धार्थ जाधव यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी कर्ज काढून पीक आणि बागा जगवल्या होत्या, पण अवकाळी पावसाने हातातोंडाला आलेले पीक वाया गेले आणि सिद्धार्थ जाधव यांनी या शेतकऱ्यांची व्यथा आज तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्यासमोर मांडली. निसर्गात बदल होत आहेत, पण इंग्रजांच्या काळातील अद्याप शेती नुकसानीचे निकष असल्याने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. निकष बदलण्याची गरज असून हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे. यावेळी तालुका प्रमुख संजय काटे, शहर प्रमुख चंद्रकांत मेंगुरे, महादेव हुलवान, दिलीप नाईक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 2 दिवसात पंचनामे पूर्ण करा अन्यथा मोर्चा काढून शासनाला जाग आणल्याशिवाय राहणार नाही असा इशारा जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी दिलेला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये झाली, त्याच्यामध्ये मिरज पूर्व भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं द्राक्ष बागांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. हंगामी पिकं आहेत, त्याच्यामध्ये गहू असेल, शाळू असेल, हरभरा असेल, असे अनेक हंगामी पिकं आहेत ज्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. जी हंगामी पिकं आहेत, शासनानं 3 हेक्टरपर्यंत नुकसानीची त्या ठिकाणी मर्यादा वाढवलेली आहे, परंतु हेक्टरी मदत जी आहे ती शासनाची या ठिकाणी कमी मिळते. गेल्या वर्षीमध्ये आपण पाहिलं असेल, फार कमी प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळाली आणि बऱ्यापैकी 70-80% शेतकरी अजून त्या मदतीपासून वंचित आहेत. आम्ही सर्व लोकांनी या ठिकाणी त्या पूर्व भागाची पाहणी केली. खरंच विदारक चित्र या ठिकाणी शेतकऱ्यांचं आहे. एकीकडे दुष्काळाचं सावट असताना त्या दुष्काळामधून शेतकरी सावरतोय तोच अवकाळी पावसाचं संकट या ठिकाणी शेतकऱ्यावर आलं. अनेक द्राक्ष बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत. पीक विम्याचे निकष द्राक्ष बागेच्या बाबतीमध्ये फार किचकट आणि मला वाटतंय की इंग्रजांच्या काळातले निकष असल्यामुळं त्या निकषामध्ये शक्यतो शेतकरी बसत नाही. आम्ही पाहिलं, आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा केली, एका एकराला कमीत कमी 4-5 लाख रुपये खर्च ही द्राक्ष बाग उभा करण्यासाठी त्या ठिकाणी होतो आणि मदत मात्र शासन या ठिकाणी 10,000 15,000 करतं. म्हणजे नेमकं आपण शेतकऱ्याला मदत करतो का शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळतो, याचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी शासनानं करणं गरजेचं आहे. आता काही वेळेला शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की काही बागा 40%, 50%, काही 75%, काही 90%, ज्या बागा त्या ठिकाणी आलेल्या आहेत, अशामध्ये नेमके शासनाचे निकष काय, या बाबतीमध्ये आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केली तर प्रत्यक्षात शेतकऱ्यांचं नुकसान हा एकमेव निकष असेल अशा पद्धतीचं आम्हाला आश्वासन त्या ठिकाणी मिळालं. परंतु आमचं शासनाला सांगणं आहे की अजूनही काही भागाचे पंचनामे त्या ठिकाणी झालेले नाहीत. काही कृषी सहाय्यक, काही तलाठी ज्यांच्याकडे 2-2, 3-3, 4-4 गावं आहेत आणि त्यामुळं काही शेतकऱ्यांनी कंटाळून द्राक्ष बागा काढून टाकल्या, पिकं काढून टाकली. मग आपण त्या ठिकाणी नेमका निकष कसा लावणार, मग तिथला पंचनामा आपण कशा पद्धतीने करणार, हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी चिंतेची विषय आहे. आणि म्हणून शिवसेना या बाबतीमध्ये सातत्याने आवाज उठवत असते. आम्ही शासनाला एवढंच सांगतो की आपण एकही शेतकरी यापासून मदतीपासून वंचित राहता कामा नये याची काळजी घ्यावी आणि 2 दिवसामध्ये याचे तातडीनं पंचनामे करावेत. एकही शेतकरी पंचनामे वाचून त्या ठिकाणी राहणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी, अन्यथा आम्ही या ठिकाणी मोर्चा काढून शासनाला जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशा पद्धतीचा इशारा आजच्या निमित्तानं देतो. पीक आहेत, आमचं मत आहे की हेक्टरी 50,000 रुपये, तुमचे NDRFचे निकष काही असू दे, नुकसानीचे निकष काही असू दे, पण किमान हेक्टरी 50,000 रुपये मदत या ठिकाणी शासनानं द्यावी. 3 हेक्टरपर्यंत जर मर्यादा वाढवली असेल तर 3 हेक्टरला 75,000 रुपये, 1.5 लाख रुपये नुकसान भरपाई त्या ठिकाणी शासनानं शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करावी, अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आणि द्राक्ष बागाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी नवीन निकष तयार करण्यात यावेत, कारण जुन्या निकषानुसार 10, 15, 20,000 रुपये जर शेतकऱ्याला मिळणार असतील तर तो शेतकरी त्या मदतीकडे अपेक्षेनं पाहत नाही आणि शेतकरी खचून जातो आणि कर्जबाजारी होतो आणि मग आत्महत्याचं प्रमाण वाढतं.
शासनानं त्या आत्महत्या शेतकरी का करतो याच्या खोलात सुद्धा जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की आता अधिवेशन आहे, निवडणुका तोंडावर आहेत. तुम्हाला खरंच शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर आपण या ठिकाणी सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे सरकार करते असा आमचा जाहीर आरोप आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.